नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर आज एक तुम्हाला शेतकऱ्याची खरी व्यथा काय असते ते या गीताच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। हे आपलं ज्वारीचं पीक आहे। या ज्वारीच्या पिकावरती आपला शेतकरी जे काही धान्य असेल ते साठवून ठेवण्यासाठी आपल्या मुलाबाळांच्या भाकरीसाठी कशा पद्धतीनं काही पाखरांना विणवणी करतोय ते सविस्तर या गाण्याच्या माध्यमातून त्याचा अर्थ आपण पाहणार। शिनल्या अंगात त्राण नाही डोळ्यात सुकलं पाणी, शिनल्या अंगात त्राण नाही डोळ्यात सुकलं पाणी, उरली फक्त ही काठी ओठावरचं गाणी। हंबरून सांगतो पाखरांनो नका हो वैरी, या पेंड्यात साठवलीये मी माझ्या पोराची भाकरी, या पेंड्यात साठवलीये मी माझ्या पोराची भाकरी। गोफण फिरते हवेत माझी काळजात माझ्या धडधडते, तुमचंही पोट आहे भुकलेलं माझ्या मनाला सारखं पडतंय। पण काय करू पाखरांनो तुम्हीच सांगा, दैवानं कसं छळलंय माझ्याच घासाशी माझ्या निसर्ग पाळलाय। एक एक दाना वेचताना अख्खा घाम मी मातीत गाळला, उभ्या पिकाच्या या जोरावर माझ्या संसाराचा मांडव मी मांडला। तुम्ही पंख पसरून जासाल रे उडून दूर आभाळाच्या देशी, तुम्ही पंख पसरून दूर उडून जाताल रे आभाळाच्या देशी। पण मी काय उत्तर देऊ माझ्या घरी वाट पाहत असलेल्या लेकराशी, नका टोच मारू रे अशी काळजात माझ्या धडधडतय, नका टोच मारू रे अशी काळजात माझ्या धडधडतय। रयतेच हे रडगाणं साऱ्या जगाला आज सोसतय, जा रे जा पाखरांनो हेच माझ्या नशिबी रडणं, जा रे जा पाखरांनो हेच माझ्या नशिबी रडणं। पोटासाठी आपलंच आपल्याशी भांडणं, पोटासाठी आपलंच आपल्याशी भांडणं। नमस्कार मित्रांनो।